जगाचा बाप जरी असशील पण मानवी रूपात मृत्यू लोकावर आल्यावर तुला सुद्धा नियमाची बंधन आहे. काही वेळापुरता तू वेळ वाया घातलास आणि त्या वाया घातलेल्या वेळात अनुचित प्रकार केला म्हणून वेळ वाया घातला. म्हणून चपला बुट घालायला पाय द्यायचेत. चपला किती भारीच्या द्याच्या हा लांब विषय सोडून द्या. बुट किती भारीचे द्याचेत हा विषय लांब सोडून द्या. पण बुट चपला घालायला पायच द्याचेत का नाही द्याचेत हे तुझ्या हातात आहे. पण तुला चप्पल घालता आली नाही ना देवा. वेळाना ठाई घातला. नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका चुकेना देवाधिका चुकेना देवाधिका चुकेना देवाधिका आपल्या अभंगाला बसणार हे पोषक नाही. पण मी याच्याकरता सांगतो कर्म तर आबादेवाला चुकलं नाही. पण मी याच्याकरता सांगायला लागलोय कर्म कधी उद्भवतंय. रिकामा वेळ मिळाल्याच्या नंतर माणूस अनुचित प्रकार करतो आणि अनुचित प्रकार केल्याच्या नंतर निषेध कर्म बोकांडीवर नाचतंय. वाक्य कळालं. मग हा रिकामा भेटलेला वेळ, रिकामे भेटलेले क्षण, रिकामे भेटलेले पळ, रिकामे भेटलेले निमिष, रिकामे भेटलेले बव, रिकामे भेटलेले करण हे जर आपण चांगल्या ठाई खर्च केले तर महाराज कशाला म्हणले असते क्षणोक्षणाची विचार करा असं म्हणलेत नसते ना. आपण वाईट ठिकाणी वेळ घालतो म्हणून विचार करा. 3.5 मिनिटाचं आयुष्य करण्याला हेच चालू होतं. कधी कधी मला जागेवर आणि जा नियमानं आपला टाइम संपला अण्णा. पण नाही पुढे सरकतो काळजी करू नका. कीर्तन कमी केले की अण्णाचं दुखतं. अण्णा म्हणते महाराज मी लांबून येतो. बरं बरं खरंच आहे ना. यायला पैसे मला पैसे तुम्हाला काय. तुम्ही पैसे खर्चून आले नो. मला पाकिट डिझेल काकाचं खर्च होत असते कधी कधी मी रेल्वेने आलो की. मग श्रोत्यासाठी आपण 10-5 मिनिटं दिले काय हरकत आहे. एक महाराज म्हणला नाहीच देणार संध्याकाळीच मेला. तुम्ही याला बी हसायली. बर कोणाच्या हातात आहे सगळं हे दाबायचं. त्याच्याच हातात आहे. आजच्या या आहेर परिवार सगळ्याला पत्रिका कसं देऊ शकेल मला सांगा बरं. नाव कळाल्याबरोबर रतन भाऊ आले. अण्णा बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाहिल्यावर तुम्ही येतात. तुम्हाला तो माणूस काय पोचू शकतो काय शक्य असते. पण श्रद्धा असती. चला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जय घोष ऐकायला भेटतो आपल्याला. म्हणून संप्रदायातल्या माणसानं कधी कधी कीर्तनात 10-5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. पानपट्टीवर उभं राहून वेळ देतो गुटखा चोळूस तर नाही. इथे जरा चांगला चविष्ट गुटखा होतो. तुला यम असा घोळीन सुपारीवाणी. हो असा घोळीन तो रक्त कोणीकडे पांगायला यमाला सुद्धा सुधारायचं नाही. वेळ चांगल्या ठिकाणी देत जाईन सोंगळ्या. मला सोनं पाहिजे. मागणारा किती तात्विक आहे देणारा बी किती तात्विक आहे. नुसता क्षणोक्षण इतकाच विचार करायचा नाही बरं का. तुकोबारायच्या अभंगात आपल्याला बोलायचंय पण कधी कधी याच्यातले बाकीचे पुरावे लक्षात घेत जा. हो या बा आंबा रसाला गोडे पण कोय वाळील्यावर भाजल्यावर मधली बिले गोडे. झोपेतून उठल्या गुळण्या केल्यावर आंब्याची कोय भाजलेली खाल्ल्यावर सुपारीच्या पलीकडची मुखशुद्धी करते. कधी कधी ते बी घ्यायचे रसापुरतात बघायचं नाही. सोन्याचा ढिगाल पडन. काही काही राजाचे बोट तुटलेत मुद्रिका कुठं पडल्या तिथंच. काहीचे हार तुटले कुठं पडले हिऱ्या माणिकाचे हार तिथंच. डोके तुटले मुकुट कुठं पडले तिथंच. पण मागणारा इतका अधिकारी आहे ते उचलून घेत नाही. आहेर बी तुमचं चालणार ना हे बी आहेरच आणि देणारा इतका हुशार. बोट तुटल्यामुळे मुद्रिका गेल्या
गळ्यातल्या माळा गेल्या, मुकुट कुठं पडलाय माहित नाही, पण देणारा सारथ्याला म्हणला दुसऱ्याचं देऊ नये. हा, दुसऱ्याच्या पंक्तीत आपण वाढायला मदत करावा, पण मह म्हणून नाही. आज पुऱ्या तळायल्यात, आहेर कुटुंबियानं तळल्यात. माणसाची रेलचेल झाली, 2-4 तरुणाईनं बकेट जर घेतले, टोपले घेतले वाढायला, काय हरकत नाही. पण या कुटुंबाचं नाही, आपण पुऱ्या आणले असं नाही, ते आपलं होऊ शकत नाही. ते दुसऱ्याचं दान करणं हे निषेध. हा, याचाही दुसरा पुरावा आहे कर्णाच्या बाबतीत. तुम्ही पुन्हा काड्या करताल. एका जागेवर गिरगावकर असं बोलला होता. माणसं वकील नाहीत, पण चावणं गेल्यावर ज्यानं माळी घातल्या का तिला इचकीत येत. कर्णानं एकदा दुसऱ्याचं सोनं दान केलं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात घ्या. दुर्योधनाची बायको, काय नाव होतं तिचं, भानुमती, ही देवदर्शना करता चालली. हे असं मधात लांबलं की कडवं लांबत बघा. लय नाद माणसाला असतो, मधात काहीच पेरायचं नाही, बांध कोरीन. भानुमती देवदर्शना करता चालली, सोबत तिच्या सासूची दासी होती. तिच्या सासूच्या दासीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत वाचीचा कधी कधी. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी बोलत असतो, हल्लीच्या जगात जगण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात एकच रावण होता बरं, म्हणून राम एक पोषक होते. आता लय रावण झालेत, म्हणून महाभारत गरजेचं आहे पाठ असणं. क्षणोक्षणाला पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून या इंटरनेट जगामध्ये धावत्या युगात कसं जगावं हे महाभारताचे पुरावे अत्यंत पोषक आहेत. रामायण वाईट आहे असं नाही. हा, ते घरात कसं वागावं हे रामायण शिकवतंय, आणि जगात कसं वागावं हे महाभारत शिकवतंय. कांतीप्रिया नावाच्या दासीकडे बघितलं. कर्णाला बघायची गरज नव्हती, पण बघावं लागलं. समोरून एक महाराज आलं. हे बी महाराज पंढरपुरातलंच होतं. 2 गोष्टी सांगणार क्षणोक्षणा कर्णाच्या. पंढरपुरातलाच महाराज. महाराजानं सांगितलं, कर्ण महाराज, यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये अन्नदान करायचंय, अर्थसहाय्य करावं लागतंय, मी तुमच्याकडे आलोय. कर्णानं सांगितलं, मी भाकरी दुर्योधनाच्या खातोय. कशा करता? त्याच्याकडे परचक्र जर आलं तर त्या परचक्रापासून त्याला वाचवावा, येणाऱ्या अरिष्टापासून, संकटात, युद्धातून त्याला वाचवा, याच्याकरता मी त्याच्याकडे राहतो आणि त्याच्या घरच्या भाकरी खातो. महाराज हुशार होते. महाराजाने विचार केला, ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम किती नीट करतो हे तपासायचं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल कर्ण पळड्यावर दुसऱ्याचे मुकुट देत नव्हता, आणि इथं तर दुसऱ्याच्या बाईचं सोनं दान दिलं. हे नंतर आपली वकालत जागच्या जाग्यावर असा. मला द्रव्य पाहिजे. कर्णानं सांगितलं, मी दुसऱ्याच्या घरी चाकरी करतोय, येऊ का मी? पण कर्णाच्या लक्षात आलं, आपण ज्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्यामध्ये आलेला अतिथी एक साधू तसा जाऊ नये. महाराज खरा आहे का खोटा कळाला नाही, पण त्याचं तेच पाहिल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाशाला लाजवीत होतं. इतका तेजस्वी महाराज आहे. त्या अर्थी हा महाराज नसून पंढरपुरातला आहे हे तर कर्णाला माहीतच झालं. हुशार होती ती लोक, येडी नव्हती ना, येडी नव्हती. थांबा म्हणले महाराज. ए कांतीप्रिये जी, राजकुमाराच्या धर्मपत्नीच्या अंगावरचे दागिने काढा. रस्त्यात भर चौकात दागिने, दिल्लीच्या राजाच्या सुनाचे. तुम्ही लग्नात बायकोला म्हणा, पाहुण्या रावण्यात दी एकदानी सोनाराची तर ठवाची. जर तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक केलात मला बाळू महाराज म्हणू नका. बायकोचे, तुमच्या बायकोचे. अक्कल आहे का तुम्हाला? पाहुण्या रावण्यात मागता. तुमची अक्कल गुंग झाली, इतकुस कळत नाही. ते म्हणलं, हो ना, त्याच्यामुळे तू या संग लग्न केलं. कळालं असतं नसतं केलं, कळाल्यावर दुसरी संग केलं असतं. लोय बायका सहजच बोलतात. आमची एके दिवशी म्हणली होती मला, माय तुम्हाला कळतच नाही, मी 7-8 दिवसाची पाकिट घरी नेलीत नाही. ती म्हणली, होय पाकिट काय झालं? म्हणलं मला कळत नाही, खिशात टाकता टाकताच खाली पडायले. सगळ्याचा बाजार करताल तेव्हापासून मला पुन्हा म्हणलीत नाही तुम्हाला कळत नाही म्हणून. सहजच बोलत आहेत, कशा हसत आहेत बघा ना. सहज बोलतात, पप्याच्या बापाला कळत नाही. भर चौकात राजाच्या सुनाची दागिने काढे. गळसरी मंगळसूत्र ठेवलं, बाकी सगळे दागिने काढे. उपारण्यात गाठुडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं.
घरी गेली आणि मालकाला सांगितलं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्याला कामावर ठेवले, मला त्यानं रस्त्यात दागिने काढले. काय केलं दागिन्याचं? एका महाराजाला दिलं. हुशार होता शकुनी, फक्त नालायक होता. काही माणसं हुशार आहेत पण धूर्त हुशार आहेत. या धूर्त हुशारीला चालत नसते. शकुनी इतका हुशार होता, इतका हुशार होता. कशा करता माहिती का? फक्त कटकारस्थान करण्यासाठी. शकुनीनं तितकं तत्व विदुराला विचारलं, कर्णानं दागिने आमच्या भाच्याच्या बायकोचे काढून दिले, याबद्दल दुमत काय? काय काय मत आहे? तर विदुर काकानं सांगितलं, कर्ण हा तुमच्या राज्यातल्या भाकरी खातो, या राज्यातला येणारा साधू विनमुख जाऊ नये या नात्यानं इथल्या भाकरीचं वचन पूर्तता आपण ते फेडावं म्हणून दुर्योधनाच्या पत्नीचे दागिने दान दिले. याचं पुण्य इकडे तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर ती वटवटच करू लागली ना भानुमती. हो, आपल्या भाकरी खाऊन मला रस्त्यात दागिने माझे काढून दिले. तर दुर्योधन म्हणला, नशिबानं पुढच्यानं धन मागितले म्हणून तू हे दागिने दिले. त्यानं जर बाई मागितली असती तर तुला दिलं असतं. तर ती गपचूप बसली. काय काय वेळ, किती वेळ कामात आणणारी माणसं आहेत. तितक्या वेळात काय सुचलं असं कर्णाला, हिचेच दागिने काढून द्यावं, दुसऱ्याचे कसे देऊ नये. हा वेळ आहे. दात मागितले, आपलं सोनं मागितलं, पण द्यावं कुठलं? लक्षात आलं त्या 3.5 मिनिटाच्या काळात. वेळ किती मोजका आहे, लक्षात घ्या ना, किती मोजका वेळ आहे. आणि मग सारथ्याला सांगितलं, दात पाड. याच्या पुढचा वेळ लय महत्वाचा आहे. 1/2 मिनिट वेळ शिल्लक आहे. 30 सेकंद. पळा पळा परधरती हाम चक्षुहिताय चह यज्जायते त्रियाम पूज्या भवस्ती तेशी. याचा अर्थ 30 डोळ्याच्या पापण्या एकमेकाला चिटकतात असे 30 प्रकार, 30 क्षण आपण शकन म्हणू त्याला. तितकाच वेळ शिल्लक आहे. आणि तेवढ्या वेळात दात काढले, हातावर दात घेतले. घ्या महाराज. महाराज लय चतुर होते. आवाज थोडा मोठा करा. लय चतुर महाराज, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर. त्या महाराजानं कर्णाला सांगितलं, तुम्ही शेवटचे श्वास मोजित असताना स्वतःच्या तोंडात बाणाची तिवई घातली, दात पाडले, मला सोन्याचे दात द्यायले, पण रक्त लागलेलं धन मी घेत नाही. आता वेळ किती गोड कमवला बघा ना. तितक्या वेळात लक्षात घेतलं, काय देवा, अरे मरता मरता दान करण्याची संधी आली रे, पण ती मातीच जाते. शूर हा रडत नसतो. सती जाणारी स्त्री मालक मृत्यू पावल्यावर रडत नसती, आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो. याचे 2 कारण सांगतो. क्षत्रिय रडत याच्या करता नसतो, वाचला तर राज्य, मेला तर स्वर्ग आहे. आणि सती का रडत नसती? आबा, सतीला माहित आहे मालक जरी गेले असतील तरी मालकासोबत आपल्याला वैकुंठात जायचंय, त्याच्याकरता रडायचं कशाला? ती सती जात होती. म्हणून कर्णाला रडू आलं. ते मरण्याचं नाही, आपल्याला जाता जाता दान करता येत नाही, पण राहिलेल्या 6 सेकंदात वेळ किती कारणी लावला. त्या 6 सेकंदात अलीकड हात घेतला आणि डोळ्यातलं पाणी दातावर सोडलं. 2 सेकंदात दात धुतले आणि हात पुढे केला. महाराजानं हात खाली केला आणि कर्णानं हात त्याच्यावर पालथा घातला. कर्णाने प्राण सोडा. शेवटच्या 3 सेकंदात दान घडलं, प्राण सोडा. जगाचा मालक उशाला उभं राहून रडत होता. कर्णाला नेत्रातल्या डोळ्यातल्या पाण्यानं शेवटचं स्नान विटेवरच्या मालकानं घातलं. ते 3 सेकंद, फक्त कर्णाचे 3 सेकंद, जगातल्या विश्वातला एकही तत्ववेत्ता या 3 क्षणाला झिडकारू शकत नाही. हे 3च क्षण इतके महत्वाचे राहिले, इतके महत्वाचे राहिले की कर्णाचा अंत्यविधी होत असताना सर्वात जास्त कोण रडत असेल तर जगाचा बाप रडत होता. हे 3 क्षण इतके महत्वाचे, इतके कारणी लावले, म्हणून कर्ण आज पुराणातला प्रख्यात सिंह झाला, महाभारतातला नरकेशरी झाला. ही ताकद फक्त या क्षणाची. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी
मिळालेल्या आयुष्याचा असा फायदा घ्यायला पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली अण्णा. शक्ती लागल्यावर एक डॉक्टर बोलिले म्हणे त्या डॉक्टरांचं नाव सुषेण होतं असं रामायण सांगते, मी नाही. पण त्या डॉक्टरांनी सांगितलं औषधीचं नाव मला माहिती आहे पण माझ्या मेडिकलमध्ये नाही, माझ्या मेडिकलमध्ये नाही. ह्या औषधाचं मेडिकल द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आहे. मग ते मेडिकल आणण्यासाठी, त्या औषधी आणण्यासाठी, त्या वल्ली आणण्यासाठी, औषधच आपल्याला शब्द कळतो ना, कशाला वल्लीन वगैरे चाटणन भोगटीन चूर्णन कढान रसायनन कशाला म्हणायचं, आपल्याला औषध माहिती ना फक्त तितकं. हो सगळं आलं मग त्याच्यात, कढा आलं, चाटण आलं, हो सगळं आलं त्याच्यात. तर ती औषधी आणण्याकरता मारुतीराय गेले. पण रावणाच्या कानावर वार्ता गेली, हनुमंत वल्ली आणण्याकरता गेलेत. आणि तो शूर व्यक्ती आहे आणि खरंच मारुतीराय शूर आहेत, निष्ठावंत आहेत. कोणाला म्हणायचं निष्ठावंत? रामागड्याची आवडी मोठी मनोन लंके पेन रे. आवड होती, निष्ठा होती. आणि निष्ठावान मारुतीराय. किती मारुतीराय निष्ठावान एका गंध माधवून कळते. हे सगळे वानर कोणामुळे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले? मारुतीरायामुळं. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. क्षणोक्षणाची शेवटचा पुरावर का माणसे जेवायचे. तर मला काय, मी अजून 1 घंटा बोलन, मला काय आज रेल्वेने जायचं नाही. मी गाडी आणली. रेल्वेने जायचं असलं माणूस घडीकडे बघते, ती जाईन, ती थांबत नाही ना आपल्यासाठी. चांगल्या चांगल्या साधी थांबत नाही तर बाळूसाठी काय थांबल ती? आपलं काय केश, मी कोण्या झाडाचा पाला आहे आपण काय मिळेल ती. पण समय जाणार आहे का नाही. काही काही सगळी माणसं बसलीत प्रेमाने या कुटुंबियाकरता आलेत, त्यांच्याही काही गोष्टी नियम पाळायचे असतात. बा मिठाशिवाय पदार्थ चविष्ट होत नाही, पण जास्त झाल्यावर बी खावा वाटत नाही. तेलाशिवाय भाज्या होत नाहीत, पण आचार्यानं आंघोळ करा इतकं तेल टाकल्यावर बी भाज्या खावा वाटत नाहीत. हो हल्ली तेल आहे ना, आंघोळ करता येईल इतकले तेल आहे. किती निष्ठा मारुतीरायावर हे तपासायला तराजूत नाही ब्रह्मदेव. साखळ्या तुटल्या. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू पावलं. त्यानं दापलं असं कर 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 करता आपलं. आणि त्याच्या नाका तोंडावर ज्या वेळेला रक्ताचे थेंब आले का, राम नाव ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग येत होता. आणि त्याच्या अंगावर जितके थेंब आले तितक्या थेंबातून राम राम निघत होता. राग आला पण त्यानं रावणाला त्या रागात सावध केलं. पळतच घरी गेलं आणि भरलेला हात रक्तानं रावणाच्या कानाला लावला. दादा, ए दादा, रामाच्या पक्षात रामावर प्रेम करणारी इतकी निष्ठावंत माणसं आहेत, मेल्यावर त्यांचं रक्त राम राम म्हणतंय. मेल्यावर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. मग वानर जर प्रभू रामचंद्रावर इतके निष्ठावंत होते, तर या वानराला या पक्षात आणणारा पक्ष प्रमुख मारुतीराय किती निष्ठावंत असेल. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड, अत्यंत निष्ठा. रावणाच्या पक्क लक्षात होतं हनुमंत वल्ली आणून लक्ष्मणाला उठविणार, पण उशीर झाला की लक्ष्मण मरणार. म्हणून त्याला उशीर करण्यासाठी एका व्यक्तीला बोलिलं. त्याचं नाव होतं कालनेमी. 2 अवतारात 2 लोक आले. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात द्वापार युगात कालयवन. कृतात्रेता युगात कालनेमी आणि द्वापार युगात कालयवन. दोघही हलकट होते. कालयवनाचा जन्म मी भागवत सांगतो, पण कालयवनाचा जन्म बायका पुढे बसल्यावर महाराष्ट्रातला कोणताच वक्ता सांगू शकत नाही. इतका घाणेरडा जन्म होता कालयवनाचा, इतका घाणेरडा.